हां विद्यार्थी मित्र, आता बघा आपला आता हा पिरियड आता 14वा पिरियड आहे आता तासिक आपला. याच्यामध्ये आता आपण याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण ओजेनेसिस आपण बघितलं. ओव्हरीमध्ये ओजेनेसिस कसं होतं तर आपण बघितलं. ओव्हरीमध्ये ओजेनेसिस थोडक्यात माहिती सांगतो. त्या ठिकाणी जर्मिनल इपिथेलियल सेलमध्ये विभाजन, परत विभाजन होऊन प्रायमरी सेकंडरी टर्सरी हे प्रायमरी सेकंडरी टर्सरी ओसाइट तयार होतात त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर मॅच्युअर ग्रॅफेन फॉलिकल तयार होतो आणि ग्रॅफेन फॉलिकल फुटल्यानंतर ओव्हुलेशन होतो. ओव्हुलेशन झाल्यानंतर ओव्हा बाहेर पडतो. आता त्यालाच आपण या ठिकाणी इथे या ठिकाणी आता तो भाग या ठिकाणी बघणार आहोत. कोणता भाग? ओव्हाचा भाग बघणार आहोत. म्हणून स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट बघा, याला नाव स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट म्हणतात किंवा एग सेल म्हणतात किंवा ओव्हम म्हणतात किंवा अनफर्टिलायझड एग असं म्हणतात. फर्टिलायझेशन न झालेलं. इथं त्याची आकृती दिलेली आहेत. आता ओव्हरीमधून ग्रॅफेन फॉलिकलमधून फुटल्यानंतर ओव्हा कसा असतो हा त्याचा स्ट्रक्चर आकार लक्षात आला. इथं स्पष्ट या ठिकाणी बघा सगळे या ठिकाणी तुम्हाला सगळं या ठिकाणी तुम्हाला हायली एवढं मोठं करून सुद्धा बघता येतं. पुस्तकामध्ये एवढं मोठं करून बघता येत नाही, परंतु खरंच तुम्हाला या ठिकाणी ह्या मोबाईलमध्ये मोठं करून बघता येतं. आता ह्याच्यामध्ये जे कोणकोणते भाग आहेत कोणते आहेत तर ते थोडं लक्षात घ्यायचं. बरोबर आहे. आता ही बघा वेटलाईन मेम्ब्रेन आहे का ही वेटलाईन मेम्ब्रेन? आता ही मेम्ब्रेन कशी आहे, कुठून आहे बघा ही वेटलाईन मेम्ब्रेन झालं. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी बघा पुढे वेटलाईन स्पेस आहे. वेटलाईन स्पेस म्हणजे वेटलाईन मेम्ब्रेनच्या मध्ये असणारा 2 लेअरमध्ये असणारा स्पेस बघा त्या ठिकाणी आहे का स्पेस. मेम्ब्रेन कुठं आहे आणि स्पेस कुठं आहे. त्याच्यानंतर पुढचा त्या ठिकाणी शब्द बघा झोना पेलुसिडा. झोना पेलुसिडाचा भाग कुठं आहे बाहेर त्या ठिकाणी बघा वेटलाईन मेम्ब्रेनच्या वरच्या बाजूला. परत त्याच्यानंतर कोरोना रेडिएटा. कोरोना रेडिएटा हे कुठं आहे या ठिकाणी भाग बघा. कोरोना रेडिएटा का झोना पेलुसिडाच्या वरचे असणारे सेल असलेले बरोबर गोट्या गोट्या असल्यासारखे भाग त्या ठिकाणी ते सेल आहेत बरोबर. त्याला कोरोना रेडिएटा असं आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर जर्मिनल व्हेसिकल्स. आता जर्मिनल व्हेसिकलमध्ये या ओव्हममध्ये असणारं जर्मिनल व्हेसिकलला त्या ठिकाणी न्यूक्लियस असे म्हणतात. केंद्रक त्या ठिकाणी आता पर्याय नाव लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय तयार झालेलं आहे इथं खालच्या बाजूला पोलार बॉडी. फर्स्ट पोलार बॉडी त्यालाच ॲनिमल पोल असं म्हणतात, कारण तिथून पेशी हे विभाजन व्हायला लागतं बरोबर आहे. मग कसं कधी विभाजन कधी होतं त्या ठिकाणी इथे स्पर्म आल्यानंतर. स्पर्म इथे आल्यानंतर आता इथं हे बघा इथे स्पर्म येऊन आलेलं आहे बघा. हे बघा इथे वर बघा स्पर्म आणि हे बरं. त्याच्यानंतर हे फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर पुढच्या प्रक्रिया होतात असा त्याचा अर्थ आहे. ते आपण नंतर या ठिकाणी बघू. अगोदर या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चरची सगळी माहिती दिली तुम्हाला या ठिकाणी आणि पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे तुम्हाला. आणि पुस्तक तुम्हाला आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत पुस्तक हेही लक्षात ठेवा. लातूरला म्हणा कुठेही म्हणा त्या ठिकाणी उपलब्ध होतात. नाही म्हणलं तर आपले शिराडोनमध्ये असणारे काय ते दुकान प्रशांतचं दुकान आवडतं नाही त्यांना कल्पना द्या की आम्हाला पुस्तक पाहिजे म्हणून लागलीच ते आणून देतो तुम्हाला. आणि जी प्रिंट रेट आहे तीच द्यायची, त्याच्यापेक्षा जास्त द्यायची काही गरज नाही. तुम्ही सांगितलं तर तुम्ही पट्टमने आणून देते तुम्हाला. आता वाट बघायची नाही. सगळेचे सगळे पुस्तके घेऊन टाका खटा बरोबर. कारण तुम्हाला मी शिकवत असताना सगळ्या गोष्टी तिथं बघण्यासाठी उपयोगी पडतात. इथं शिकवणे परत इथं बघणे असा त्याचा अर्थ आहे. चला आता स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी ओसाइट त्याला स्ट्रक्चर ऑफ ओव्हम, स्ट्रक्चर ऑफ एग सेल, स्ट्रक्चर ऑफ अनफर्टिलायझड एग त्याची सगळी माहिती या ठिकाणी आपण किंवा स्ट्रक्चर ऑफ फिमेल गॅमेट. पर्याय नावं सगळे सांगितली तुम्हाला, जेणेकरून परीक्षेमध्ये प्रश्न जर विचारला तर हे कोणत्याही पर्याय नावाने विचारला जातो त्यावेळेस आपल्याला त्याचं उत्तर त्या ठिकाणी लिहिता यायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं आहे या ठिकाणी बघा. इन ह्युमन अनफर्टिलायझड एग व्हेन ओव्हुलेटेड. ज्यावेळी ओव्हुलेशन झाल्यानंतर ओव्हुलेटेड म्हणते त्या ठिकाणी ग्रॅफियन फॉलिकल रप्चर झाल्यानंतर ओव्हा बाहेर पडतो त्याला ओव्हुलेशन म्हणतात. रिलीज फ्रॉम द ओव्हरी इज ॲक्च्युली द सेकंडरी ओसाइट. ज्यावेळी ओव्हरीपासून तो बाहेर पडतो त्याला सेकंडरी ओसाइट म्हणतात. इट इज नॉन क्लिऑडिक म्हणजे विदाऊट शेल. त्याच्यावर काही कवर वगैरे म्हणजे शेल कवर वगैरे काही राहत नाही असा त्याचा अर्थ आहे बरं. फक्त सेल असतात. शेल आणि शेल म्हणजे कवच नसणे आणि सेल म्हणजे पेशी बरोबर. तसं अंड्यामध्ये वरचा कवच असतो. बियाला टर्पल असतो त्याला कवच झालं त्या ठिकाणी. याला तसं काही नसते असा त्याचा अर्थ आहे. अँड मायक्रोलिथियल म्हणजे अतिशय सूक्ष्म असतो.
मग त्याच्यामध्ये यॉक इज प्रेझेंट व्हेरी स्मॉल क्वांटिटी. यॉक म्हणजे काय? आता तुम्हाला माहिती आहे अंडा माहिती आहे ना, कोंबडीचा अंडा असेल त्याला फोडल्यानंतर एक पिवळा भाग बाहेर पडतो आणि पांढरा भाग, आणि जी पिवळा बल्क आहे त्याला यॉक असे म्हणतात. आता मानवी या ठिकाणी हे एग्स आहे, अंडा ज्याला आपण म्हणतो एग सेल, याच्यामध्ये असा पिवळा बल्क राहत नाही, परंतु या ठिकाणी कसं राहतं, या ठिकाणी स्मॉल क्वांटिटीमध्ये आता काळे ठिपके ते दिलेत बघा, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो ते. हे बघा, हे बल्क आहे, हे बघा, हे आहे का, हे का सॉरी खालचं नाही बरं, खालचं नाही, हां हे जे आहेत ना याला यॉक असं म्हणतात, YOLK, बरोबर, यॉक पिवळा बल्क, बरोबर. मी असं लिहिलं आहे, तुम्ही ह्याच्यावर पुस्तकात लिहू नका, बाजूला तिथं जागा रिकामी असेल तर तिथे लिहा, राईट. चला आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणत होते. हां, यॉक इज प्रेझेंट इन स्मॉल क्वांटिटी, ठिपक्यामध्ये टाईप असतो. इट इज अप्रॉक्सिमेटली 0.1 mm to 100 मायक्रॉन्स इन साईज, म्हणजे याची एवढी छोटी साईज असते असा त्याचा अर्थ आहे. इट इज राऊंडेड, नॉन मोटाईल, राऊंड असतो, गोलाकार असतो, नॉन मोटाईल, मुवमेंट करणार असतं. हॅप्लॉइड फिमेल गॅमेट, हे फिमेल गॅमेट कसं असतं त्याने ते दिलेलं आहे, काय आहे, राऊंडेड असते, नॉन मोटाईल आहे, मुवमेंट करणारं, आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. न्यूक्लियस ऑफ एग अपियर लार्ज, आता केंद्र त्याच्यामध्ये मोठा असतो, इज कॉल्ड जर्मिनल व्हेसिकल. बघा जर्मिनल व्हेसिकल आहे का, ते जर्मिनल व्हेसिकल त्याच्या अगोदर तुम्हाला कल्पना दिली, जर्मिनल व्हेसिकल कशाला म्हणतात या ठिकाणी, तर ते हे बघा जर्मिनल व्हेसिकल आहे का, यालाच केंद्र कसं आपण म्हणतो, त्याला पर्याय तिथं लिहून घ्या वाटलं तर, माहीत नसेल तर, बरोबर आहे. चला आता पुढे जर्मिनल व्हेसिकल. त्याच्यानंतर बघा टिपिकल न्यूक्लियस और प्रो न्यूक्लियस इज फॉर्मड ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या वेळेस काय होतं, हे केंद्रक जे आहे ना याचा प्रो न्यूक्लियस म्हणजे केंद्रकाचा पुढचा भाग, बरोबर आहे. काय होतं त्या ठिकाणी तयार होतो असा त्याचा फर्टिलायझेशन होण्याच्या अगोदर. सायटोप्लाझम ऑफ एग इज ऑल्सो कॉल्ड ॲज उप्लाझम, त्याच्यामध्ये पातळ अशा प्रकारचं पाण्यासारखा द्रवरूप पदार्थ असतो, त्याला सायटोप्लाझम असे म्हणतात. हे पूर्णपणे ह्याच्यामध्ये भरलेलं आहे. लक्षात आलं काय म्हणतो, हे बघा हे सायटोप्लाझम द्रवरूप असणारा भाग इथे लिहून टाकत सायटोप्लाझम म्हणून. ओके, चला पुढे. इट इज डिवोर्ड सेंट्रोल, बघा इट इज डिवोर्ड सेंट्रिओल असं म्हणतात त्या ठिकाणी. काय असतं त्या ठिकाणी, म्हणजे इट इज डिवोर्ड म्हणजे काय, सेंट्रिओल म्हणजे एम्प्टी, रिकाम असते. कोणतं, सेंट्रोल रिकाम असतं, असा त्याच्यामध्ये काही भरलेलं नसतंय. द एग इज सराउंडेड बाय व्हेरियस कवरिंग, एग्सवर वेगवेगळ्या प्रकारचे कव्हर असतात. आता हे कव्हर कोणते आहेत, आता बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं, वेटलाईन मेम्ब्रान आहे, वेटलाईन स्पेस आहे, झोना पेलुसिडा आहे, कोरोना रेडिएट आहे, बरोबर. हे सगळे कव्हर आता मी वाचतो याच्यामध्ये सगळे आहेत. द एग मेम्ब्रेन इज कॉल्ड वेटलाईन मेम्ब्रेन, एगचं जे आवरण आहे त्याला वेटलाईन मेम्ब्रेन असं म्हणतात. इट सिक्रेट द नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीन मेम्ब्रेन कॉमा झोना पेलुसिडा ऑन इट्स आउटसाइड. झोना पेलुसिडा कुठं आहे, वरच्या बाजूला आहे, आकृतीमध्ये बघा झोना पेलुसिडा कुठं आहे, हायलाईट आणखीन मोठं करून बघा झोना पेलुसिडाला या ठिकाणी. पुस्तकात दिसणार नाही तुम्हाला, ह्याच्यामध्ये पूर्ण असं मोठं करून दिसतंय मोबाईलमध्ये. हे बघा झोना पेलुसिडा आहे का, पुस्तकामध्ये तेवढं क्लिअर वाटत नाही ते, कारण ते विशेष त्याच्यामध्ये छापलेलं त्या ठिकाणी आहे तर तसं दिसतं ते, बरोबर आहे. झोना पेलुसिडा ऑन आउटसाइड adhering to outer surface of the zona pellucida are several radially elongated cell forming a corona radiata. आता झोना पेलिसिडेच्या वरच्यावर काय असतात, कोरोना रेडिएटा. हे बघा हे कोरोना रेडिएट असेल कुठे त्या ठिकाणी, हे बघा कोरोना रेडिएट आहेच का. हां, आता कोरोना म्हणजे तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितलं कोरोना व्हायरस काही नाही त्याचा संबंध, फक्त नाव आहे इथं, लक्षात आलं. चला पुढे कोरोना रेडिएटा. पुढे दीज सेल आर डिराइव्ड फ्रॉम द इनरमोस्ट लेअर ऑफ द ग्रॅन्युलोसा सेल्स. बघा ग्रॅन्युलोसा सेल तयार झालेल्या, दे आर फर्मली हेल्ड टू द कुठं भरलेलं आहे, झोना पेलुसिडा, अँड टू रिच किंवा टू ईच अदर बाय
हायल्युरोनिक ॲसिड, त्याला म्युकोपॉलिसॅकराइड असं म्हणतात, त्याच्यानं ते भरलेलं आहे. बिटवीन द व्हेटलाइन मेम्ब्रेन अँड झोना पेल्युसिडा इज ए फ्लूइड फिल्ड व्हेटलाइन स्पेस. व्हेटलाइन स्पेसमध्ये त्याच्यामध्ये असणारी मेम्ब्रेनमध्ये जागा, त्याच्यामध्ये ते फ्लूइड भरलेला असतो असा त्याचा अर्थ आहे. द फर्स्ट पोलार बॉडी लाईज इन धिस स्पेस. फर्स्ट पोलार बॉडी त्याच्यामध्ये असते असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके, पुढे द एग शोज पोलॅरिटी फुल स्टॉप द साइड हॅव्हिंग जर्मिनल व्हेसिकल्स अँड फर्स्ट पोलार बॉडी इज कॉल्ड ॲज ॲनिमल पोल. बघा, जर्मिनल व्हेसिकल म्हणजे न्यूक्लियस, त्याच्या पुढच्या बाजूला त्या ठिकाणी वरच्या बाजूला भेटेल फर्स्ट पोलार बॉडी आहे, त्यालाच ॲनिमल पोल असं म्हणतात. बरोबर आहे. व्हाईल द साइड अपोजिट टू इट कॉल्ड ॲज व्हेजिटल पोल. आता व्हेजिटल पोल कोणा फर्स्ट पोलार बॉडीच्या अपोजिटला असणारी. हे बघा, फर्स्ट पोलार बॉडी आहे ना, इथे आहे का इथं खाली, त्याच्या अपोजिटला हे कोणतं पोल आहे, ॲनिमल पोल. इथं दिलेलं नाही त्या ठिकाणी, आपण दिले आहे ॲनिमल. ॲनिमल पोल, राईट. आता तुम्ही एका तिथं बारीक ह्याच्यामध्ये लिहून घ्या हे. आता असं इथे म्हणजे कारण हे दोन पोल आहेत, कारण इथून असं विभाजन होतं. सेल नंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतं, इथून विभाजन होतं. हे असं एक नंतर दोन असे विभाजन, परत विभाजन, पेशीचं विभाजन होतं आफ्टर द फर्टिलायझेशन. ओके, चला त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी आता इथे दिलेले आहेत. आता फर्टिलायझेशनचा भाग या ठिकाणी दिलेला आहे. आता इथं आकृती तीच आहे, तीच आकृती आहे. बघा, हे बघा आहे का, हे वरचे स्पर्म आहेत. हे बघा, हे जे स्पर्म आहेत ना, हे सगळे स्पर्म आहेत. स्पर्म एगला अटॅच होतात. हे बघा, हे स्पर्म आहेत का, हे स्पर्म. आता एवढ्या स्पर्मपैकी फक्त एकच स्पर्ममध्ये येतो. हे बघा, इथं आलेलं आहे. कोणता भाग आला, स्पर्मचा प्रोन्यूक्लियसचा भाग आलेला आहे, राईट. हे बघा, स्पर्म न्यूक्लियस पुढचा भाग, बाकी दुसरे येत नाहीत. बरोबर आहे. आता हे थोडंसं वाचतो तुम्हाला, हे या ठिकाणी लक्षात येईल. काय नंबर 1 आहे, आफ्टर द स्पर्म, ह्या पिच्यामध्ये बघा, आफ्टर पेनिट्रेट द सेकंडरी oocyte, द oocyte कंप्लीट द meiosis सेकंड फॉर्मिंग ए ओहम अँड सेकंड पोलार बॉडी. बघा, हे असं होऊन या ठिकाणी सेकंड पोलार बॉडी तयार होतो. नंतर इथं आकृतीमध्ये दिलेले त्या ठिकाणी बघा, नंतर स्पर्म अँड ओव्हा न्यूक्लियाय स्वेल फॉर्मिंग द प्रोन्यूक्लिया. हे काही हे कोणते ते भाग, हे बघा, हे प्रोन्यूक्लिया, हे स्पर्मचं प्रोन्यूक्लिया आणि हे एगचं प्रोन्यूक्लिया. प्रोन्यूक्लिया म्हणजे अगोदरचा केंद्रकाचा भाग असा त्याचा अर्थ आहे. त्याच्या नंबर 3 बघा, द प्रोन्यूक्लियाय अप्रोचेस ईच अदर मायटोटिक स्पिंडल फॉर्मिंग द बिटवीन देम. मग त्याच्यामध्ये फ्युजन होतो. फ्युजन होऊन नंतर एक जीव झाल्यानंतर मायटोटिक डिव्हिजन होतं, स्पिंडल फॉर्मेशन तयार होतं. तिथं झालेलं आहे त्या ठिकाणी. हे बघा, स्पिंडल फॉर्मेशन आहे. बघा, 11 आपण बघितलेलं आहे स्पिंडल फॉर्मेशन इथं तयार झालेलं आहे. हे बघा, हे स्पिंडल फॉर्मेशन आहे का याच्यामध्ये, आहे का. हे बघा, इथे नंतर 2 पेशी तयार होऊ लागले तिथं, राईट. आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे, क्रोमोझोम ऑफ बोथ द प्रोन्यूक्लियाय इंटरमिक्स. मग दोन्ही क्रोमोझोमचे न्यूक्लियसचा भाग इंटरमिक्स होतो. फर्टिलायझेशन अकम्प्लिश्ड म्हणजे फर्टिलायझेशन परिपूर्ण होतोय असा त्याचा अर्थ आहे. इथे या ठिकाणी बघा, इथे सगळे अभिक्रिया दिलेले आहेत. एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस, कोरोना रेडिटा, झोना पेल्युसिडा, सेकंड मेयोटिक डिव्हिजन ऑफ oocyte, सेकंड मेयोटिक डिव्हिजन ऑफ फर्स्ट पोलार बॉडी, हे सगळे नाव दिलेले आहेत, आपण बघितलेले आहे. त्याच्यामध्ये नंतर नर आणि मादीचं गॅमेट फ्युजन होऊ लागले, 2 एकजीव होऊ लागले, त्याला फर्टिलायझेशन म्हणतात. मेल प्रोन्यूक्लियस, आताच अगोदर सांगितलं, फिमेल प्रोन्यूक्लियस, सोलन, ओहम न्यूक्लियस, पोलार बॉडी नंतर खाली तयार झालेली आहे. मेल प्रोन्यूक्लियाय, मायटोटिक स्पिंडल सेंट्रिओल आणि फिमेल प्रोन्यूक्लियस, आणि नंतर झायगोट तयार झाल्यानंतर काय वाढतो, एम्ब्रिओ तयार होतो. एम्ब्रिओ गर्भाशयामध्ये फिक्स होतो असा त्याचा अर्थ या ठिकाणी. आता मी वाचतो, आता त्या ठिकाणी हेच भाग आता सगळं तिथं वर दिलेलं आहे. काय शब्द या ठिकाणी बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रायमरी इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ फ्युजन ऑफ गॅमेट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतो. फर्टिलायझेशन इज लेटर प्रोसेस
विच इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट रिझल्टिंग द फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोट. आता ही फर्टिलायझेशनची व्याख्या आहे खरं तर, बरोबर आहे. आता हे जर तुम्हाला जर माहीत नसेल तर ह्याला अंडरलाईन करून घ्यायचं या ठिकाणी. फर्टिलायझेशन कशाला म्हणतात या ठिकाणी? ए हॅप्लॉइड मेल गॅमेट रिझल्टिंग, इथं फ्युजन असं, इथं फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट रिझल्टिंग इन द फर्टिलायझेशन डिप्लॉइड झायगोट. आता हे फर्टिलायझेशनची व्याख्या झाली, बरोबर आहे. असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर हे कट करून टाकतो मी आता. हां, आता काय या ठिकाणी त्यानं म्हटलं या ठिकाणी हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी काय, लाईक इन अदर मॅमल, दुसऱ्या मॅमलमध्ये सुद्धा इन ह्युमन द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इज इंटरनल. इट युजली टेक्स प्लेस इन ॲम्पूल ऑफ फॅलोपियन ट्यूब ऑफ युट्राईन ट्यूब. आता हे फर्टिलायझेशन कुठं होतं त्या ठिकाणी अगोदर सांगितलं तुम्हाला, कुठं? फॅलोपियन ट्यूबमध्ये, ओव्हिडक्टमध्ये होतं. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा आपण भाग तिथं जाऊन दाखवलं तुम्हाला मी. मग त्याच्यानं फर्टिलायझेशन एग और झायगोट विल डेव्हलप इन टू एम्ब्रिओ. हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होतो. अँड धिस प्रोसेस ऑकर विदिन द युट्रस. ही सगळी अभिक्रिया कशामध्ये होते? गर्भाशयामध्ये होते, असा त्याचा अर्थ आहे. आता मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहूया, असा त्याचा अर्थ आहे. ओके, आय विल स्टॉप हिअर आणि मेकॅनिझम नंतर आपण बघूया. ओके, धन्यवाद.